हाय, हॅलो, नमस्कार. मी अनुराधा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज स्पेशल तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि ताज्या ताज्या वांग्याची रेसिपी, भरलेलं वांग हे वगैरे असं असतंच, पण भरीत मी करणार आहे आज, आणि तेही न तेल टाकता. हे हे खास आहे, त्या भरितामध्ये हे खास आहे की त्याच्यामध्ये तेल नसणार आहे. बिना तेलाचं भरीत आज मी तुम्हाला दाखवत आहे. तर मी छान अशी शेतामध्ये जाऊन वांगी घेऊन आले. खरं तर आम्ही राहिला शेतामध्येच आहे, पण घरापासून जरा थोड्याशा अंतरावरती मिरच्या आणि वांगी आहेत, तर तिथून मी वांगी घेऊन आले. छान अशी मोठी मोठी वांगी. आणि आता मी भरीत करायला घेणार आहे. तर भाकरी झाल्या होत्या आणि कांदा कापून घेतला, आणि 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेत आणि भाजायला टाकले त्यात. आणि ह्या रेसिपीमध्ये आपल्याला अजिबात तेल वापरायचं नाही. तर कांदा घेतला, नंतर लसूण घेतला, दोन्ही व्यवस्थित भाजायला ठेवले, आणि हे भाजून घेत आणि भाकरी ही सुरू होती भाजायची, आणि कांदाही. तर बघा, इथे मस्त असं परतून कांदा घेते, कारण हा कसं कांदा कच्चा भारतामध्ये असलं की ना जास्त कचकच लागते. तर म्हटलं जाऊ दे, जरा थोडासा भाजून घ्यावा, म्हणजे कसं त्याच्यातलं पाणी जरा कमी झालं, पाणी म्हणजे आकसल्यासारखं झालं, पाणी आकसून घेतलं की कसं कांदा पण म्हणजे भरीत खायला चवीला लागतं आणि खूप छान होतं भरीत. मग म्हटलं चला आपण आता कांदा भाजून घेऊया असा लाल होईपर्यंत, आणि तेही न तेल टाकता. आणि आता हे तर बघा, मी आर पडलाय नाही, इतका आर आहे. तर याच्यामध्ये मी वांगी भाजून घेणार आहे. वरती कांदा भाजायला ठेवला आहे, आरावरतीच घेते भाजून, जाळ नाही लावला. आणि आता ह्याच्यामध्ये मी वांगी घालणार आहे. तुम्ही जर घरामध्ये करत असाल किंवा गॅसवरती वगैरे करत असाल तर गॅसवरती भाजून घेतले तरी चालतात वांगी. फक्त तेल नाही लावायचं आपल्याला. इथे तेलाचा अजिबात वापर नाही करायचा आहे, आणि न तेल टाकता ही वांग्याचं भरीत करून घ्यायचं आहे. कसं, आणि ह्याच्या मागचं कारण म्हणजे हा व्हिडिओ दाखवण्याच्या मागचं कारण म्हणजे कसं होतं की पहिल्या लोकांना कसं जास्त तेल वगैरे वापरत नव्हते, तर ते अशा पद्धतीने भरीत बनवत होते. तर बघा, इथे मी छान असे त्याचे साल काढून घेते. पूर्ण वरती कसं पूर्ण असं राख वगैरे लागलेलं असते, तर हे आपलं काम हेच नाही, हे काढून घ्यायचं आहे. पूर्ण पूर्ण असं व्यवस्थित सोलून घ्यायचं, आणि फक्त त्याचा आतला गाभा आणि बिया हे इतकंच ठेवायचं आहे आपल्याला. तर बघा, एका हाताने चालू आहे माझं काढायचं, दुसऱ्या हातात मोबाईल. तर तुम्हाला जवळून दाखवायचं होतं. आणि हे बघा, इथे छान असं वांग मी काढून घेतले, वांग्याची साल काढून घेतली, आणि इथे आपलं वांग तयार आहे, हे बघू शकता. आणि आता हे सगळ्या वांग्यांची साल काढून घेतल्यानंतर ना हे अशा प्रकारे हे वांग तयार झालं भरतासाठी. आता मी ह्याच्यामध्ये जो कांदा आपण भाजला होता तो कांदा आणि लसूण एकत्र करून घेते. त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि ही सुद्धा ताजी ताजी कोथिंबीर, आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, कारण भरीतात वांगी भरपूर होती, तर मीठसुद्धा त्याच्यासाठी छान भरपूरच लागणार आहे. आणि हे भाकरीसोबत खाणार आहे, त्याच्यामुळे चवीला लागणार आहे. भाकरीमध्ये मीठ नसतं ना, त्याच्यामुळे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं. आणि हे आता पेल्याच्या साहाय्याने मी बारीक करून घेते, आणि सगळं भाजून घेतल्यामुळे लवकर बारीक होणार आहे आपलं.
किती छान असं तयार झाले बघा भरीत, आणि एकदम टेस्टी. आणि ते सुद्धा न तेल वापरता, म्हणजे तेल जरी नसलं घरामध्ये किंवा आपल्याकडे आज तेलच नाही तर काय बनवायचं, तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे वांग्याचं भरीत. आणि जे घरी साहित्य असतं आपल्या, कांदा असतो, वांगे असतात, मीठ हे सगळं असतं, पण म्हणजे कसं तेलाशिवाय आजकाल कोणत्याही भाज्या तेलाशिवाय होत नाहीत. आणि ही भाजी बिन तेलाची करता येते, वांग्याचं भरीत, आणि खरंच खूप छान लागतं. आणि तेल जर वापरून केलं तर ह्याची चव वेगळी होते. तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ही भाजी किंवा हे वांग्याचं भरीत जे बनवलंय ते तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.